निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचा क्षण कितीही भावुक असला तरी पुढच्या वर्षी बाप्पा लवकर ये असे म्हणत गणपती बाप्पाला आनंदाने निरोप दिला जातो। विंचूर येथील विसर्जन मिरवणूक म्हणजे डोळ्यांचे पाणी फेडणारी अशी होती। या अद्भुत अशा सोहळ्याचे शब्दात वर्णन देखील करणे कठीण आहे। बजरंग मंडळाचे सर्व सदस्य आणि समाज यांची अतिशय घट्ट आहे। दरवर्षी मंडळाने जपलेली परंपरा, दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे केलेले उत्कृष्ट असे सांस्कृतिक सादरीकरण, एकोप्याची भावना या ठिकाणी बघायला मिळते। गणरायाच्या निरोप सोहळ्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भास्कर परदेशी, आनंद नागमोते, संजय जंगम, किरण नवले, भारत महाले, सुनील क्षीरसागर, मंडळाचे अध्यक्ष गौरव नागमोते, उपाध्यक्ष योगेश देवकर, कार्याध्यक्ष अल्ताफ शेख, खजिनदार हरीश पगारे यांच्यासह बजरंग मंडळाचे सदस्य, वारकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा मुलगा गौरव आनंद नागमोते यावर्षी जय बजरंग मंडळाचा अध्यक्ष होता, परंतु त्याने असे काही कर्तव्य केलं का कुठल्याही एका मुलाला दारू न पिता मिरवणूक काढली, पण अशी ती मिरवणूक काढली का आम्ही जे वारीची माणसं आहे, आपली माऊलीचा सोहळा जो राहतो त्या सोहळ्या पद्धतीनेच आम्ही सगळा कार्यक्रम केला, आयोजित होता। जो आमच्याकडं 250 ते 300 सगळे वारकरी आलेले होते, त्यांचं आम्ही सगळं भोजनाची व्यवस्था केली, खूप छान आणि खूप सुंदर। गावामधून आम्हाला प्रत्येक टायमाला पारितोषिक भेटतं, गावातून नाही जिल्ह्यातून मिळतं आम्हाला। तर आमच्याकडे कमीत कमी 200 पारितोषिक सगळे जमा झाले, 1 नंबरचे जिल्ह्यातून। त्यामुळे आम्हाला असा आनंद वाटतो की आमच्या पाठीमागे आमच्या मुलांनी सुद्धा ती परंपरा जपली पाहिजेत असं वाटतं। आपण जे काही करतो, कार्य करतो तो खूप मजेत करतो। आम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा मोफत आमची पुडी भाजी 22 वर्ष झाली, तशी आमची पुडी भाजीसुद्धा मोफत चालते। पण आम्हाला इतकं प्रोत्साहन देतात गावकरीसुद्धा का बाबा हो तुम्ही खूप चांगलं कार्य करतात, आम्हाला पूर्ण गावकरीसुद्धा आम्हाला खूप मदत करतात, इतकी मदत करतात जे लागतं ते घेऊन जा, पण वारीमध्ये तुम्ही जा। मग ते आम्ही संस्कार मुलांना सांगितले की बाबा आता डीजे बीजे काही नको आपल्याला, आपण आता एक वारी आपण चालू करू। गणपतीमध्ये गणपती बाप्पाचं आपण कसं नियोजन केलं पाहिजे, गणपती बाप्पा हा कसा आपला आहे का विघ्नहर्ता आहे, तो सर्वांचा विघ्नहर्ता आहे, सगळ्यांचा विघ्नहर्ता दूर करतो। त्याच्यामुळे काय होतं, आपण चांगली संस्कृती जपा आणि चांगले वागा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर्फे आज जी गणेश स्थापना झालेली होती त्याबद्दलची मिरवणूक काढली जाते। इतर मंडळामध्ये डीजे हे ते वापरले जातात, तर त्यासाठी आज डीजे वगैरे वगळून किंवा नाच धिंगाणा हा वगळून आज सांप्रदायिक मिरवणूक काढली होती सर्वांनी। आणि जे लोकमान्य टिळकांनी आपल्याला सांगितलं होतं की एकत्र जमा, गणपती निमित्त सर्वजण एकत्र जमायचे आणि एकत्र विचार विनिमय करून सर्व संप्रदाय वगैरे किंवा आपला धर्म संस्कृती जपायची। त्या पद्धतीचा आज बजरंग मंडळाने पुन्हा एकदा तो उपक्रम हा राबवला आहे, त्याच्याबद्दल बजरंग मंडळाचे धन्यवाद। जय बजरंग मंडळाचे उपाध्यक्ष, आम्ही संस्कृती लोकांना दिसावी, दाखवावी। लहान पोरं कसे नाचतात मधून टाळ घेऊन, आणि त्याची संस्कृती आपल्या बाकीच्या मुलांनी घ्यायला पाहिजे आणि प्रदूषण हे टाळलं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही ही मिरवणूक काढलेली आहे। बजरंग मंडळाचे अध्यक्ष मी स्वतः किरण जगन्नाथ नवले, दरवर्षी एवढा डीजे बँड एवढा खर्च करण्यासाठी या चालू वर्षी आम्ही हा खर्च पूर्ण टाळून एक सांप्रदायिक वारकरी एक मोठी दिंडी, पंढरपूरसारखी एक दिंडी सोहळा आम्ही इथे साजरा केला। तर ही गावाला एक नवीनच एक कुतूहल वाटलं आणि सर्व लोकांनी आम्हाला शाबासकी तर दिलीच आहे, परंतु अशी मिरवणूक यापुढे आम्ही कुठेही बँड न लावताना ही अशीच मिरवणूक वारकरी संप्रदायाची काढू आणि आम्ही जास्तीत जास्त देवासाठी प्रयत्न करून हा खर्च कमी करू। श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत देवीसिंग परदेशी गणेश उत्सव हा फार महत्त्वाचा आहे आणि गणेशाला सर्वांनी पहिले आराधना दिलेली गणपती बाप्पा मोरया, त्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, हे 3 कडवे दिलेले। या 3 कडव्याचं सगळ्यांनी पालन करावं आणि गणेशोत्सव साजरा करावा आणि त्याच्यानंतर घरोघरी आपला हा हरिपाठ झाला पाहिजे। सगळ्याला लहान मुलांना संस्कृती आपली जोपासली पाहिजे आणि हा जो चालू हा धिंगाणा गणपतीचा हा जो थांबवला पाहिजे। मोठे आवाजाचे डीजे, मदिरा पेने ही गणपतीची विटंबना होती आहे, हे समज आपल्याला कधी येणार हे तुम्ही समजून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बजरंग। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।